दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा बसा खाली जीवाचा या करता कशाला थांबा जरा तुम्ही गोवानी काढलेले काम 2 तास बरोबर आहे ना गोवानी किती काढले त्याच्या स्वतःची गाणी फक्त 4-5च गायली आहे ना 2 तास त्याने नुसतं फरमाईश मध्ये आयोजक मी तुम्हाला चुकीचं बोलतच नाही पण मी काय म्हणतो त्यांनी शेवटी नमन केली ना नमन मग जर ह्यांना नमन करायला सांगितलं तुम्ही डबल बारी का ठेवली कोणाला नमानच म्हणजे सगळा सामान घेऊन गेला असं सोबत बरोबर आहे ना शाहीराने नमन केलं की नाही शाहीर मला तुम्ही नमन करता तुम्हाला लग्न होऊ द्या पण शक्ती तुझ्यामध्ये भले फरमाईश होऊ द्या भले तुम्हाला फरमाईश होऊ द्या पण लोकांना सांगणं तुमचं काम आहे नमनामध्ये कोण शक्ती तुला करतो का हे खरं सांगा आता नमनात कोण शक्ती तुला करतो कुठल्या मुवान नमाला शक्ती तुला केला नाही मग शक्ती तुला नमान कसा होतो आली आता तुझी माझी आली राणा ठीक आहे म्हणतो ते आल्यापासून एकच म्हणतात नंतर काय म्हणतो आल्यापासून राणा होणार मी काय म्हणतो राणा जर व्हायचा होय ना तर ही भारी संपू द्या शे म्हणा आपण ह्यांच्याने माझी कुस्ती का मी काय म्हणतो राणा व्हायचाच आहे ना काय रे बोललो राणा करायचा आहे ना कुस्तीला आपण कुस्तीला मी बाय आणि हा बापी आहे ते काय म्हटलं ह्याच्या डोक्यावर म्हणतात टोपी नाही बदल मी काय म्हटलं मी बाजू म्हटलं आधी म्हणायची मी काय साडी लावून आलो आता माझ्या डोक्यावर फोटो मध्ये टोपी आहे पैसा आले मी काय म्हणतो माझ्या डोक्याला फोटो टोपी आहे ह्यांच्या डोक्यावर टोपी ते काय म्हणतात हिच्या डोक्यावर काय बदल हा आता बदल लावायला मी पण तुमच्या सरकार म्हणजे मी बाजू आधी म्हणायची म्हणतो पण मी पण तुमच्या सरकार 2 हातांचा 2 डोळ्यांचा 2 पायांचा आणि नको तितका पायांचा मी पण पुरुष आहे बरोबर ना कमी बाई आहे आली का आली आता काय येते ती मला पण बघू दे पाली आली पाली वाग्यास ठेवलं बुवा काय सुंदरच केला तुम्ही सुंदरच कार्यक्रम केला पण 2 तासामध्ये 5 गाणी स्वतःची व्यतिरिक्त वगळता ज्या फरमाईश केल्या ना बुवा मग तुम्ही एक काम करायचं 5 गाणी सुरुवातीची स्वतःची गायली ना 2 फरमाईश तुम्हाला ज्या काय आल्या होत्या 10-12 फरमाईश तुम्हाला आल्या चांगली गोष्ट आहे पण त्या फरमाईशला तुम्ही बाबा ह्या बारी 2-3 घेऊया है ना दुसऱ्या बारी 2-4 घेऊया बुवा खरं सांगतो तुम्हाला नंतर म्हणतो काय रे बोला तुम्ही आपलं का बुवा पण कंटा की बुवा पण कंटा ना मला पण झोपायला लागली बुवा आता बारी संपल बाबा काय माझा म्हणतात माझी 40 गाणी आहे अरे आपण काय आटू पाडू समजा आणि तुम्हाला बोललाय तो कारण माझी 40 गाणी अरे बाबा हो कशाला बळ माझी एवढी गाणी आहे माझी तेवढी गाणी आहे माडीच्या गो पाठी मागे माडीच्या गो पाठी मागे भट गेला लग्न लावून भट बघितलं लग्न पण लावलं हे सगळ्या कामात गोवा माणूस भारी विषय एकच कोणीनो पळून जाऊन लग्न करू नका वास्तव आहे पळून जाऊन लग्न करू नका पण मी काय म्हणतो ज्या आता पळून जात आहेत किंवा जे पळून घेत आहेत काय म्हणतो ज्या पळून जातात आहे आणि जे पळून घेत आहेत त्यांच्या घरच्याला काय प्रॉब्लेम नाही यांचा काय दुखतो मग तुमचा विषय चांगला आहे ज्या आई बापानं आपलं हागणं बंद केलं की गोड असो बापाच्या हातावर तुला देऊन निघून जाते पण मी काय म्हणतो बुवा जग लच्या भाव गेला तुम्हीच अजून गीता उभी मंडपात दूर होता गीता उभी मंडपात दूर होता पत्नी मी तुला शोभे सुन साडेसातीचा भरला जमला सगळा तुम्ही भारीला आलो ना घाणा जो बरीला ओय वाला ह्याला भारीला बोलवून का धडे लावायला नाही तर तुम्ही भारीला आलो ना भारी पुरताच होता तर विषय काय लोका म्हणता 8 महिने म्हणतात मी वाट बघत होतो माझं
असं एप्रिल फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे लग्नास लगेच सगळ्याचे दिवस आहे. तेवढ्या वेळेत हे बुवा रिकामा आहे. तेवढ्या वेळेत बुवा काय हे मागे नाही करत. यांचा साथ म्हणतात आम्ही उतरवतो. पण तेवढ्या वेळेत हे रिकामा आहे. यांना घेऊन जा फुकट. अरे खाना जो काय झालं बायकांना गाणी एवढी पाठवाय एवढी गाणी आपल्या विकासकांची कोण पाठव. मग एवढा आपल्या का भट असताना भटाची गरज आहे कशाला. फुकट फुकट 500 रुपयाचा गाडी 300 रुपये घेऊन जावा. कसा पण वापरा. आपलाच माणूस आहे. मजुरी किती 500 रुपये 200 रुपये जीएसटी कट 300 रुपये मजुरी. संध्याकाळचा पाकिट भरला तुम्हाला एका घरात गाना जो शक्तीवाल्याला पण तुम्हाला चांगलाच माहिती. शक्तीवाल्याला पण हलक्यात घ्यायचा. तुमचा याड तुम्हाला किती वेळा काढलाय तुम्हाला पण चांगलंच माहिती. पण आज शाहीराने कार्यक्रम चांगला केला. त्याच्यामध्ये ओव्हर ऍक्टिंग बरीचशी होती माझी. मला नाही पटली. काय गोष्टी मला नाही पटल्या. ऍक्टिंग करावी माणसाने ऍक्टिंग करावी. ओव्हर ऍक्टिंग बरोबर आहे ना. अरे गीता उभी नाही गाडी झाला नाही कोणाचा अजून. ज्यांचा झाला नाही अजून सांगतोय. लग्नाची गाणी धान्याची गाणी साखरपुड्याची गाणी जात्याची गाणी माणूस फुकट आहे. अजून सांगतो 500 रुपयाचा 300 रुपये गडी तयार आहे. आणि मजुरी चालले 500 रुपये गडी किती रुपये तयार आहे 300 रुपये पण म्हणतात. तर राणा होणार काय तुम्हाला राणा करायचा तो तुम्ही आपला करा. बक्षीस आलेला आहे विकास कोल्हाटे दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा बहादर पारितोषिक फरमाईश आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. त्यानंतर सन्माननीय माझे आधारस्तंभ आमचे शक्तीवादी नामवंत शाहीर ज्यांची गाणी मित्रांनो 4थी 5वी मध्ये असताना ऐकत आलो त्यांच्या व्हिडिओ बघत आलो ते सन्माननीय शाहीर आज विनोदजी फटकेरी माऊली याच्या घडणीमध्ये वेळात उपस्थित आहेत. तर त्यांना देखील मी शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे अमोलबाई राजापूर संकेत गोरे कांजा रोहित कुटे खास नाशिकवरून हा माझा भाऊ कार्यक्रम पाहण्यासाठी आलेला आहे. बक्षीस आलेला आहे 501 रुपयाचा फरमाईश आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. म्हणून विषय कसा आहे बघा. शाहीराने कार्यक्रम सुंदरच केला. मी नाही म्हणतच नाही पण राणा हो मी म्हणतो बारी संपू द्या. तुमचा पण 8 महिन्याचा किडा लस चालतोय ना बारी संपू द्या. राणा म्हणा बघते मग काय होतंय का राणा म्हणून विषय ऐका. आता पहिला विषय बघा. आता बुवा काय म्हणाल की म्हणता मिरगात म्हणता कोंबड्याची नाका देता. बरोबर बोलला ना बुवा बोलला ना. झोपा येतात माडीच्या झोपायला नाही. मिरगात गावामध्ये आपल्या पद्धत आहे की मिरगाच्या राखण्यामध्ये हे म्हणतात कोंबडी. कुणी इतर गाववाल्या पोरा भरपूर आहेत. मिरगात कोण कोंबडी कापतो हा असा लाल लाल तुझ्याचा कोंबडा तो अरे लाल लाल कलरचा कोंबडा कोंबड्याचा तुला नुसता भर ना इकडनं पण सगळा तुराच आलाय कोंबड्याला. बघ तुला नुसता कोंबड्याचा वर आहे सगळीकडनं तुरा आहे ना. मग चुकून जर पिसवा शिरली त्या खोटं भेटली त्याचा पत्ता लागायचा नाही. बुवा हो बुवा उगाच आपला तुम्ही आहे ना लड्डू मुद्द्या बदलू नका. मिरगात कोंबडी कापत मिरगात काय कापतात तो पण केवढ्या लाल श्रीमतीचा. आता विषय काय बघा. आता ते काय म्हणाले बरं एकदा मला म्हणतात ही माझी बायको एकदा म्हणतात श्रीमान या गाडीचा ड्रायव्हर कंडक्टर राजेश निकन गाडी बांधस्ता लावा. मग मी म्हणतो मुक्काम केलंबे मुक्काम निवली पोस्ट केलंबे गावचे हगंदरी कमिटीचे अध्यक्ष विकास शेठ नावरे चला उडव. आता मी काय म्हणतो ऐका म्हणून हे माझा पतिदेव बरोबर ना. मी यांची बायको होता. आम्ही दोन नवरा बायकोनी काय केलं बा 2 कोंबड्या पाळलं. एक कोंबडी पाळली विषय का मित्रांनो. तर विषय काय झाला तो जो काल्या शंकरीवाला जो कोंबडा आहे न या गावात तो ह्या माझ्या बाकीच्या कोंबड्या लय त्रास देतो. मग बायको काय म्हणते घरी आपली चालून मिरगत असेल तोंडावर आलाय ह्याचा गेम वाजून टाकू
लगेच विषय कसा आणलाय बघा म्हणून म्हणतो आता धगधग होत या काळीच हे मग याद झाली यायची ताईची सोडा की हात माझा अहो नसर इकडं ताईची म्हणून म्हणतो बायको काय म्हणते नवऱ्याला ऐका हा काढतोय कडी याचा देऊया बळी आणि हा जो कार्य सजवणीचा हा ही बायको म्हणते हा जो कार्य सजवणीचा बंगडा आहे ना लय आगाव आहे बायको काय म्हणते अहो काढतोय कडी याचा देऊया बळी खरी गरज आहे या कार्याची विषय कसा आहे कार्याची मजा बोलायची कार्य कोंबड्याची अहो काढतोय कडी याचा घेऊया बळी खरी गरज आहे या कार्याची आज तू माझ्या कोंबड्याला लय त्रास देतोय आज तुला मी काय ठेवत नाही आजच तुला पैसा करून टाकतो नाही धडकत आज या साध्याची बायको म्हणते अहो धनी याची मान आजच कापून टाका नाही धडकत आज या साध्याची नाही धडकत आज या साध्याची या नामोनी शिरवली भरायची या साध्याची या नामोनी शिरवली तुम्ही आज सध्या कोकणामध्ये टॉपच्या तुलनेमध्ये आहात. प्रसाद परशुराम घाणेकर दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा वाहनाचा पारितोषिक पाण्याचा मुजरा. तर शाहीर विषय काय तुम्ही सध्या कोकणातल्या टॉप वरली शाहीर आहात. तुम्ही काय करा माहिती ओके साहेब चंद्रकांतदा जाधव गाव कडवई साहेबांच्या घरी 21 दिवसाच्या गणपतीला शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास नागोरे अशी हा रीतीची वारी काय भय बोलायचे तर विषय कसा मी ऐका विषय काय शाहीर काय म्हणता 8 महिने मी वाट बघत होतो ह्या दिवसाची हो मी काय म्हणतो तुम्ही कोकणातल्या टॉप वाल्या कुल्यांमध्ये सध्या नंबर 1 ची शाहीर आहात. तुम्ही काय करा माहिती तुम्ही म्हणता आम्ही 7 चढवला आणि 7 उतरवला हो आम्ही पण शिमग्यापासून जानेवारी महिना फेब्रुवारी महिना शिमगा झाला एप्रिल झाला मे झाला वर्षाच्या 12 महिने गोवा लोकांनी शब्दतेला पसंती दिलेली आहे. तुम्ही गोवा एकदा 7 चढवलाय ना तो उतरवू नका. तुम्ही भारी करून बघा तुम्हाला 8 महिने वाट बघायची गरज लागणार. लय गोवा मजा येते मी बाहेर बाहेर करायला पण तर सांगतो तुम्हाला लय गोवा मजा येते. परत गोवा म्हणतात ये ना काय म्हणतात येत नाही काय म्हणतात ये ना काय येत नाही गोवा. माणसानं जेवढं बसतं जेवढं शब्द तेवढंच करावं. मला तुमच्यासारखी ओव्हर ऍक्टिंग करायला येत नाही पण जे मला गायला येते बुवा ते मी माझ्या पद्धतीनं अगदी कोडकं का होईना पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मला जेवढं जमतं तेवढंच बुवा मी करतो बुवा. विषय सांगित
विषय रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो. मी काय म्हणतो ऐका, रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो. शाहीर तुम्ही जर 2 गाण्याच्या फरमाईश सोडला तर तुमचं एकही फरमाईश मधलं गाणं तालात नव्हतं बुवा. तुम्ही हा सुरात नाही, तुम्ही बुवा भुरात होतं वर. अरे आमको मी आंडू पांडू समजा. अरे पण हो हो तुम्हाला आंडू पांडू आणि गांडू कोण बोलला? कोण बोलला? मी बोललो. तुमची शीघ्र कमी माझी 40 गाणी. हो बुवा पुढच्या वर्षी या वर्षात 40 चे 80 लिहा. गणपती बाप्पाने तुम्हाला अजून कडबाय देऊ दे, तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होऊ दे. 40 चे 80 लिहा. पण शाहीर ही तुमची भाषा, ही तुमची आजची भाषा. विकास कांबळे सोबतचे गेल्या वर्षी माझे 13 कार्यक्रम वगळता या सीझन मधला पहिला कार्यक्रम शाहीर. पहिल्या बारीपासूनच तुम्ही लागले हवे जोडायला. लक्षात ठेवा, सोन्याची रंग असलेला रावण जाताना भीक मागून नेलाय बुवा. एवढं विसरू नका. भाषा करा पण एवढं हवेत चालू. गाढवाचं घर बुवा हे नेहमी गौरवच आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून फरमाईश आहे कोकणाच्या गाण्याची. चोंडा बघा बघू. त्या संगीतकार म्हणतात काळी चहा. ते मला काळी ऐकला काळी चहा. बरोबर आहे ना? नाही बरोबर? म्हणून सांगतो बुवा तुम्हाला आज सोपी टीप देतो. जर सूर खालचा असेल तर चोंडा खालचा. शेणा टीप देतो. जर गाणं खालच्या स्केलचं असेल तर चोंडा खालचा. गाणं वरच्या स्केलचं असेल चोंडा इथं बघितले अगदी चांगलं पडतात. म्हणून म्हणायचंय विषय आहे कोकणाच्या गाण्याचा. मित्रांनो शाहीर आणि भरमसाठ फरमाईश केल्या. भरमसाठ पण शाहीर गेल्या वर्षी तुमच्या सोबतच प्राणी मित्राच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं. शाहिरांसोबतच गाणं गायलं होतं कोकणाचं. मित्रांनो पण तुम्ही सर्व माझ्या कोकणवासियांनी या गाण्याला एवढं प्रेम दिलं की सर्व शाहिरांची गाणी ह्या एका गाण्यापुढे मित्रांनो फ्लॉप गेले ना. पण याचा मोठेपणा हे सर्व प्रेम आहे तुमचं, हे आशीर्वाद आहे तुमचं. राजेश बुवा थोडाफार का होईना नावारूपाला होता, पण राजेश बुवाला ओळख दिली एका माझ्या कोकणाच्या गाण्यानं आणि माझ्या सर्वांना या रसिक माय बाप्पाला म्हणून म्हणायचं आहे. आता गाणी आहेत 3 जिल्ह्यांवरती, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग. पण खास करून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझा प्रेक्षक वर्ग जो आहे, मी स्वतः रत्नागिरीतला आहे, शाहीर रत्नागिरीतला आहे, म्हणून लोकांना होते माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा. म्हणायचं आहे काय दर्श असावं. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं विषय कसा तुम्ही फाळाला धार लागली हवी तशी काढा. पण फाळ एकदा
जमिनीमध्ये तो नांगर गेला तर कधी कधी फाळ पण मित्रांनो तुटतो हा. काय रे पोरांनो घेतलं मला म्हणून लक्षात आलेलं आहे. रविराज अक्का मोतेकर गाव साखर दादाच्या माध्यमातून 100 रुपयाचा वाद्य शिकायला आहे बाळाचा मुलगा. तर विषय काय फाळ किंवा म्हणतात मी फाळाला धार लावलाय पण कधी कधी फाळ पण तुटतो. पण जमीन कशी राहते जाग्यावरच. जमिनीला काय त्याचं नुकसान पोहोचत पण नांगराचा फाळ मात्र तुम्ही धार कशी पण तिला लावा त्या फाळाला पण फाळ मात्र तुटतो. बरं दुसरा मुद्दा शाहीर काय म्हणता शाहीर म्हणता अरे लेगा माझा पिवळा झाला तो धुलाली माझी बायको आहे. आता मी नुसता बोलून जर तुमच्या लेग्यावर एवढा मोठा विषय आला असेल तर लेगा खरंच पिवळा केला तर होईल की नक्की तुमचा काय. पण शाहीर विषय कसा आहे बघा विषय कसा ओ बायको तुमच्यापेक्षा लहान आहे ना. बायको वयात कशी आहे लहान आहे. तुम्ही लेगाचा पिवळा केला होता लगेच बायको धुवाय देऊ नका आणि बायको आरडू पण नका एवढं. बायको वरडाल स्टुपिड कुठलं बायको लहान आहे बायको का समजून घ्या है ना. बायको कशी आहे लहान आहे बायको थोडा समजून घ्या. आणि म्हणून विषय आहे दुसरा शाहीराने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. शाहीर तुम्हाला चांगलंच माहिती आहे आपण चांगल्याला चांगलंच बोलणारा माणूस आहे. पण शाहीर आजही तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर परत एक काय का आजही तुम्ही माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर गोवा शब्द नाही 200% चुकलेलं आहे. कसा बसवला म्हणून तुम्हाला सांगतो शाहीर माझ्या ग्रंथ माझ्याकडे आणू नका. बाप दाखवणे श्राद्ध का असं करणारा मी शाहीर पण माझ्या प्रश्नाचं बोलणं तुम्ही दिलेलं चुकीचं आहे गोवा. आता राहिला विषय तुमच्या विषयाचा. तर शाहीरांना गेल्या वर्षी मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. आता काही गोष्टी त्यांनी नाही म्हटलं काय नाही म्हटलं अक्षरदादा वेळवेळकर तुम्ही यजमानी मानाचा इकडे या बघू. तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर गेल्या वर्षी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही आता पटवूनच नाही दिला आहे ना. आकडी आणि कोयती आकडी जणी कोयती अडकली तरी कुठं ती मला पण आता समजत नाही. म्हणून दीवाना दिल तेरा दीवाना बस सुंदर सुंदर विषयाचा प्रश्न बघतो पुढचा. हा पुढचा विषय काय आहे आडवळकी नवळक तुम्हीच काढली मोत्याचं बोलून ओळखी नवळक तुम्हीच काढली मोत्याचं बोलून ठेत अहो आबा जरासा नुकुल बसा केली का हात जोडीत चांगलं विषय कसा आला. आता मिरगाची राखण झाली सध्या गावाला नावा आहे फोडवेल चालय बरोबर ना. शेतीची कामं चालू आहे फोडीची आणि बेरीची. तर बायको या नावाला काय सांगते ऐका लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काय म्हणतो ऐका बायको नवऱ्याला काय म्हणते ऐका मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचं हो बैल. बायको काय म्हणते अहो म्हणी मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचं हो बैल. अहो धनी याला सोडू नका तुम्ही सैल. बायको म्हणते याला सोडू नका तुम्ही सैल धरा नांगराला काला हा बैल. याला सोडू नका तुम्ही सैल. बायको काय म्हणते घरात जो बैल पाळला तो बैल कसा आहे गाड्या रंगाचा त्याला लांब दोरीला बांधून ठेवला त्याला कासरा केला लावलाय लांब कासरा लावलाय त्याला कासरा लावा. आणि बैल कसा मित्रांनो सगळ्यांना माहिती आपण गावात सर्व जेव्हा बैल आपण पहिल्यांदा नांगरात धरतो तेव्हा बैल उधळतो ना बैल जेव्हा पहिल्यांदा नांगरात धरतो बैल कसा म्हणतो उधळतो. बायको काय म्हणते आव लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हाय याचा हो बैल. अवधनी याला सोडू नका तुम्ही सैल याला सोडू नका तुम्ही सैल धरा नांगराला काला हा बैल. याला सोडू नका तुम्ही सैल धरा नांगराला काला हा
तुमच्या गवळीचा भाग देतोय. आता गवळीचा भाग देतो तर मी म्हटलं काहीतरी गवळीचा भाग चांगला असतो. तर शाहीराने त्यांची गवळ चालू केली. चंदन, तुम्हा सगळ्यांना त्रिवार वंदन. माझ्या सर्व युट्यूबर सगळ्यांना 21 19 हा मित्रांनो, या ठिकाणी सन्माननीय शाहीर माझे बंधू दुर्योवाले नामवंत शाहीर देवेंद्रजी शिवणपवार यांचे बंधू माझे भाऊ देवेंद्रजी शिवण जितूदादा शिवण हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर येत्या 19 तारखेला आमचे सोनिंदना डावर आयोजित 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर ठीक सायंकाळी 7:30 वाजता शक्तिवाले शाहीर मी स्वतः राजेश निकम आणि दुर्योवाले शाहीर सन्माननीय माझे बंधू देवेंद्रजी शिवण बुवा असा सामना आमचा दोन शाहीरांमध्ये होणार आहे. तरी माझ्या सर्व रसिक राजाने त्याही कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. 14 तारखेला परत आमचा झोपाट आहे. स्वतः मी शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास लांबोरे विषय आणि गवळणीचा. शाहीरांनी माझ्या गवळणीला भाग दिला. तर मी म्हटलं आता गवळणीला भाग काहीतरी बहुत चांगला देते. तो गवळणीला भाग देता देता ह्याने केली ह्यांची गवळ चालू आणि म्हणतात गवळणीत म्हणतात की तुझ्या डोईवर पदर शोभतोय भारी, खाली तू ठेवू नको. आता मी म्हटलं गवळ नाही राजेशाने कानाची है ना, त्या डोईवर पदर आला होता त्याचा काना पण गायब झाला, त्याचा काना पण गायब, त्यातली राधा पण गायब. काय म्हणतात चुकीचा नेमून घेऊ नको आणि डोईवरला पदर खाली काय म्हणाल, डोईवरला पदर खाली ठेवू नको. शाहीर हो शाहीर, तुमच्या सारख्या माणसाला सांगायची वेळ ते माझ्यासारख्या खालच्या पोरांना शोकांती काय माय मावल्यानो. डोईवरचा पदर खाली कोण ठेवत नाही. डोईवरचा पदर खाली सरकतो आणि तो खांद्यावर येतो. काय जितू दादा, डोईवरचा पदर कोण खाली ठेवतो? खाली ठेवतो का खेळल्यात बसली आहे ह्या भांड्यातल्या काढला त्या भांड्यात ठेवला. डोईवरचा पदर हा सरकून खाली खांद्यावर येतो. त्याला कोण बुवा खाली ठेवत नाही. बुवा तुम्ही लय मोठा बुवा तुमची 40 गाणे आहे, पण बुवा तुम्ही जेवढं मोठा तेवढा खोटा बुवा. बक्षिसांकडे आहे बिग मॅन बिग कोकण हर्ष युट्यूबर माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचं महाराज पारितोषिक आहे. त्यानंतर शाहीर म्हणतात माझी बायको आहे आणि नंतर म्हणतात श्रीमान राजेश निकम. आता बायको पण म्हणतात इकडे श्रीमान पण म्हणतात चला काय तो एकदा तुमच्या तुम्ही आपला ठरवा नक्की काय करू. आणि म्हणून दुसरा विषय शाहीरांनी तो मला त्यांच्या गवळीला भाग आला. मला मुळात त्यांची गवळच काही कळली नाही. त्या गवळीत राधा आणि काना असायला हवा ना. डोईवरचा पदर आला, डोईवर पदर आला. काय झालं जीवाचं वनवास सगळं झाले ते. डोईवर पदर त्या गवळीत राधा पण गायब आणि काना पण गायब. म्हणतात गाणं म्हणतात त्या राधेला फसली सवणार नाही. आधी म्हणतात काय सांगू नका लोका येडी, बाकीचे सांगतात ती येडी. हे मोठे शहाणे बुवा. राधेला म्हणतात गाणं काय फसवलं याला लय माहिती. त्यांना काय त्यांचा अभ्यास काय साधा आहे लय मोठं बुवा. लय त्यांचा अभ्यास लय भारी. आणि म्हणून दुसरा विषय परत शाहीरांनी ताई गणेशोत्सवानिमित्त 16 सप्टेंबर रोजी शक्तिवाले शाहीर सचिन कदम विरुद्ध एकनाथजी टिके साखर गावचे मानकरी नाही घराणे गाव साखर मामनवाडी तर खेळ जिल्हा रत्नागिरी असा मिळून हा सामना गणपतीमध्ये होणार आहे. तर या दोन्ही शाहिरांचा सामना पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित व्हायचं आहे. गावाला मिळून सामना आहे. 200 रुपयाचा बहादर पारितोषिक आहे. शाहीर मनाच्या स्तवन शाहिरांचा स्तवनाचा विषय मात्र बुवानी चांगला गायला. गाण्याचा पण विषय चांगला होता. चांद तारों में नजर आए चेहरा तेरा. छोटा बाता बघू सगळ्याचं गाणं ट्रेंडिंग आहे ते. शाहिरांनी स्तवन गायलं, सुंदर स्तवन होतं. या मस्तीत येडू डोंगर चढलं व्हायचं नाय. माझं हाल बघून तू दोन पावल खाली आवला. अगं काग अचानक येडू आलंय घडून. कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती सुरात गाताय, तुम्ही रेकॉर्डिंगला किती तालात गाताय त्याला महत्व नाही बुवा. तुम्ही लाईव्ह मध्ये चालू कार्यक्रमात तुम्ही काय लोकांना सुरात देताय बुवा त्याला महत्व आहे. तुम्हाला परमानी 10-40 द्या. काय म्हणता ऐका मी काय म्हणतो
तुम्हाला चालू गाणीमध्ये फरमाईश 10-20 होत्या, पण प्रेक्षकांनी दिलेले पैसे देऊन दिलेल्या फरमाईश आपण किती तालात करतोय, आपण किती सुरात करतोय याचा भाव पहिला अभ्यास करा. मग लाल कलरची साडी तो तुमचा काम नाही बुवा. तुम्ही म्हणून सांगतोय तालुक्यातले जिल्ह्यातले तुम्ही या लोककलेतील नामवंत टॉपचे शाहीर आहात दुरेगारे. पण नुसता बुवा आहे ना नाव गाण्याचं गोंधायचं गाणाला ही दोन गाणी जर सोडली ना तर बुवा होतं बेसूर. आता आल्यावर म्हणतील त्याचा पुढचं पण तुम्हाला सांगतो ते काय म्हणतील. आल्यावर म्हणतील मी जर बेसूर असून जर मला एवढ्या फरमाईश येतात तर मी आपला बेसूरच बरा. बुवा तुम्ही बेसूर राहा. पण एक छोटा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय आज लोक तुमच्याकडे तुम्ही पोपटपंची किती करताय त्याच्यापेक्षा तुम्ही तालात किती गाताय, तुम्ही सुरात किती गाताय याला बुवा लोकांचं प्राधान्य जास्त आहे बुवा. म्हणून शेवटचा विषय आपल्या चरणामध्ये ठेवतोय गाणीबाजी या ठिकाणी संपवतोय. कारण बुवा किती काय 2 तास मेघाचा कोंबडा आपल्याला गावाला गेल्यावर कापायचाच आहे. म्हणून विषय कसा काय करा ते नाही या ठिकाणी पाणीपुरी शिक्षिकेदार विश्वनाथ डिंगेकर मी भार्गव प्रधानांच्या माध्यमातून 100 रुपयाचा बहादर पारितोषिक केलेला आहे. शाहिरी मनाचा मुजरा करतो. तर शाहीर हा घेऊया फरमाईश आलेले आहेत घेतो मी काढून. तर विषय असा आहे शाहिराने जो मगाशी नमनाचा विषय केला. शाहीर तुम्हाला मी अजूनही सांगतोय तुम्हाला फरमाईश येत आहे तुम्ही बेशक नमन करा. मला त्याचा मला तरी वैयक्तिक त्याचा काय प्रॉब्लेम नाही बुवा. पण एकंदरीत जर विचार करायला गेला तर शाहीर म्हणजे फरमाईश तुम्हाला करू दे तुम्ही नमन करण्याचा वापर करू नका. हे माझे तुम्हाला प्रामाणिक मत. तुम्ही चांगले ज्ञानी आहात जाणकार आहात आणि जर शाहीर तुम्हाला नमन करायचं असेल मित्रांनो तर एवढी भारी मावशी आहे ना गाडी विषय काढायला मग मावशीला ए मुलीनो मावशी कशी मावशी आहे बघा नमनातली गाडी विषय काढा एक नंबर चिकनी मावशी मावशीचा. पण विषय कसा बघा पुढचा विषय काय आहे एक म्हण आहे मित्रांनो साधू संतांची म्हण आहे बोले तैसाच आले त्याची म्हणता पावले. बोले तैसाच आले त्याची म्हणता पावले. विषय कसा आहे बघा आणि हा विषय फक्त शाहिरांसाठी आहे म्हणजे तो त्यांना पचेल चांगला. मी काय म्हणतोय विषय आहे का म्हणून अहो घेऊन गट्टी कशी केलीस गट्टी घेऊन गट्टी कशी केलीस गट्टी नाही वागणं बुवा तुझं ठिकाण नाही वागणं बुवा तुझं ठिकाण माझं बोलणं आहे लोक ठोकर माझं बोलणं आहे लोक ठोकर याचा विचार कर तू छोटा माझं
साधू संत मी सांगून गेले ऐसा असे हे पर्वत झाले सारी माझं ऐकलं आणि जगी ऐकलं सारी माझं ऐकलं आणि जगी ऐकलं किती धर्माचा असून एक किती धर्माचा असून एक असं बोलणं आहे लोक ठोकर असं बोलणं आहे लोक ठोकर याचा विचार कर तू चोख असं बोलणं आहे लोक ठोकर याचा विचार कर तू चोख दुसरा मुद्दा मगाशी मित्रांनो एक फरमाईश आलेली आहे ही फरमाईश अशी आहे अमरबाई संकेतदादा घोळे हे माझ्या भवनच्या माध्यमातून 200 रुपयाचं 12,000 पारितोषिक आहे फरमाईश आलेली आहे वेळी झाली राहत तुझ्यासाठी अतुल पेजे गाव डिग्री संगमेश्वर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं 12,000 पारितोषिक प्रसाद परशुराम घेणेकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे तर मित्रांनो जे राजापूर तालुक्यामध्ये जे कणसवली गाव आहे त्या गावामध्ये आम्ही गाणं केलं होतं आणि त्याच गावचे बरीचशी मंडळी अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्यांची फरमाईश आलेली आहे कणसवली गाण्यावरती गाणं होऊ दे म्हणून मित्रांनो हे गाणं आताच 15 दिवसापूर्वी आपण रेकॉर्डिंग केलं होतं गाणं YouTube वरती आलेलं आहे फरमाईश घेतली त्याची एका मुकड्यामध्ये मायेच्या मातीत मातीच्या कुशीत वसलाय मानान राजापुरात माझ्या कोकणात साऱ्यांची आहे शान गाव कळसवली नाते आनंदान आई कालिकेच्या किरपेन गाव कळसवली नाते आनंदान आई कालिकेच्या किरपेन गडबडीची एका मोठ्यात घेतोय त्यानंतर एक राजसाहेबांच्या गाण्याची फरमाईश आलेली आहे ती एका मोठ्यात घेतोय आणि माझे वाईट कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगता करतो कसा बरोबर म्हणून विषय आहे गडबड आहे वेळी झाली राहतो तुझ्यासाठी मदत करायची आहे oh, oh, oh.
झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वेळी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी असं नको बाबू माझा ऐकून जरा तू दे रे असं नको बाबू माझा ऐकून जरा तू दे रे आणि घरून तू राधेसाठी येशील का मनी घरून तू राधेसाठी येशील शमिका सोलकर शमिका सोलकर वी अंधेरी संगमेश्वर ताईच्या माध्यमातून 500 रुपयाचं महादार पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी महाराज मुजरा करतो. काय काय आदिश्री रणजित कोतेकर या आमच्या ताईच्या माध्यमातून आमचे विशालदादा सुतार यांच्यासाठी 100 रुपयाचं महादार पारितोषिक आलेलं आहे. त्याप्रमाणे विकास गणपत बलप या दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं महादार पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून राजसाहेबांच्या गाण्याची फरमाईश झालेली आहे. छोटा उचलावरचा आवडतो काय काळजी करू नका. शेवटचा विषय घेताना बारी संपवते. मला पण जायचं आहे गावाला. अरे जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी झालीला भीमावडी न बोले राम राम रमाईला. म्हणतोय कार्याध्यक्ष मनसेचे कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. अहो कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. इथे आहे राजा माझा इथे आहे राजा माझा माझा राज साहेबांचा. इथे आहे राजा माझा माझा राज साहेबांचा. आणि या सुंदर कवयीचा माझ्या या राजाच्या चरणावरती आजची सेवा या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा एकदा या माझ्या मंडळातील सर्व तमाम कार्यकर्त्यांचे जे सर्व श्रेयदार आहेत माई भाऊ आहेत त्या सर्वांचे आभार मानतो. या छोट्याशा शमिरावरती आपण विश्वास करून जी कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानतो. जी काय या शाहिराकडून आपली वेळीवाकडी सेवा झाली असेल तुमचा छोटा भाऊ समजून ही सेवा गोड बनवून घ्या अशा आशा मानतो. शाहीरने देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्ही 40 चे 80 गाणी करा त्या नटेशांना तुम्हाला अजून उदंड आयुष्य देऊ दे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आजची सेवा माझ्या ठिकाणी संपन्न झाली जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन